आपल्या कामात उत्कृष्टता मिळवायची असेल तर प्रत्येक क्षणाचं नियोजन आणि प्रत्येक कामाचं मूल्य जाणणं गरजेचं आहे. नमस्कार श्रोते हो, मी रागिनी चेडे. रंग अंतरंगातले या साहित्यिक यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. अग्निपंख या आत्मचरित्राच्या 7व्या भागात डॉक्टर कलाम आपल्याला सांगतात की यश हे केवळ बुद्धिमत्तेचं नसतं, ते शिस्त, नियोजन आणि टीमवर्कच्या शक्तीचं फळ असतं. SLV3 या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम स्वीकारल्यानंतर कलाम साहेबांचं जीवन अधिकच काटेकोर आणि नियोजनबद्ध झालं होतं. दररोज सकाळी 2 किलोमीटर फेरफटका मारून दिवसाची सुरुवात ते करत असत. त्यानंतर दिवसाचं मनोशास्त्रीय नियोजन म्हणजेच कोणते काम केव्हा, कोणासोबत आणि कसे करायचे याचं अचूक वेळापत्रक ते ठरवत असत. त्यांच्या डेस्कवर 2 वह्या असत. एकात कामाची रूपरेषा तर दुसरीत वाचन आणि संशोधनाचे मुद्दे असत. त्यांचं म्हणणं होतं की कामावर नियंत्रण ठेवायचं असेल तर कामाचं लेखी नियोजन आवश्यक आहे. दररोजच्या या शिस्तबद्ध सवयींमुळे त्यांच्या टीमची कार्यक्षमता वाढली होती. SLV3च्या प्रकल्पात जवळपास 250 लहान मोठी यंत्र आणि 44 मोठ्या प्रणाली एकत्र काम करत होत्या. प्रत्येक विभागात एकच ध्येय होतं, ते म्हणजे भारताचा पहिला उपग्रह स्वतःच्या रॉकेटद्वारे अंतराळात पाठवणं. या काळात कलाम यांना प्रोफेसर धवन आणि SS श्रीनिवासन यांसारख्या वरिष्ठांकडून मोठं मार्गदर्शन मिळालं. त्यांनी सांगितले की नेतृत्व म्हणजे नियंत्रण नव्हे तर प्रेरणा देणं. कलाम यांचं नेतृत्व हाच धडा जगाला शिकवून गेला. ते स्वतः प्रत्येक कामात सहभागी होते, पण प्रत्येकाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही देत असत. पुढे ते सांगतात, ज्याने एखाद्या काम करणाऱ्या टीमचे नेतृत्व स्वीकारले आहे त्याला यशस्वी होण्यासाठी पुरेसे स्वातंत्र्य हवे, अधिकार हवा आणि त्याचा स्वतंत्र प्रभावही पडायला हवा. माझ्या मते जीवनातील वैयक्तिक यशाचा, समाधानाचा मार्गही हाच आहे. स्वातंत्र्यासह जबाबदारी हा सुखाचा मार्ग आहे. आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी माणसाने काय करावे असे मला कुणी विचारले तर मी 2 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधेन. मी माझ्या आयुष्यात यशस्वीपणे त्यांचा वापर केलेला आहे. कलाम पुढे सांगतात, प्रथम आपले शिक्षण आणि कौशल्य नीट अवगत करावेत. ज्ञान संपादन हा आयुष्यातला कधीही रिता न होणारा खजिना आहे. आयुष्यात त्याच्यासारखे दुसरे साधन नाही. जितके तुम्ही ते अद्ययावत राखू शकाल तितके तुम्ही मुक्त होत जाल. कधी कधी ते कालबाह्य होते हा अपवाद सोडला तर कुणीही ते तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्या टीमचे तुम्ही नेतृत्व करत असाल तर तुम्हाला आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घटनांचे ज्ञान हवे, तेही वेळेवर हवे आणि ही प्रक्रिया एक सतत होत राहणारे शिक्षण असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतंत्र जबाबदारी घेण्याची आवड विकसित करावी. सतत कामात राहावे. जबाबदारी घ्यायचा प्रश्न आला तर पुढे सरावे. आपला अंतर्गत कौशल्याचा अशा वेळी कस लागतो आणि आपण अधिकाधिक स्वतंत्र होत जातो. ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे ती करण्यासाठी पाऊल सदैव पुढे पडावे. आपली नियती दुसऱ्या हाती सोपवण्या एवढे दुसरे दुर्दैव नाही. सुप्रसिद्ध इतिहासकार एडिथ हॅमिल्टन ग्रीसमधील अथेन्सचा पाडाव झाला त्याबद्दल म्हणतात, ज्या स्वातंत्र्याची आस अथेन्सच्या जनतेने बाळगली ते जबाबदारीपासून स्वातंत्र्य होते.
त्या वेळेपासून अथेन्स परतंत्र झाले आणि पुढे केव्हाच स्वतंत्र होऊ शकले नाही. स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपण खूप काही करू शकतो. ज्या शक्ती आपल्याला निभवू शकतात त्यांचा मुकाबला करू शकतो. जेवढी आपण आपली गुणवत्ता वाढवत नेतो तेवढे आपण स्वातंत्र्याच्या जवळ पोहोचतो आणि आपल्या हातून कधी न कल्पिलेले ध्येयही साध्य होऊ शकतात. या सर्व अनुभवातून त्यांनी शिकलं की प्रत्येक मोठ्या यशामागे हजारो छोट्या चुका आणि शिकवणी लपलेल्या असतात. त्यांनी प्रयोगशाळेत टीमवर्क आणि नवकल्पना या 2 गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व दिलं. त्यांच्या मते वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे प्रश्न विचारण्याचं धैर्य आणि उत्तर शोधण्याची चिकाटी. 7वा भाग फक्त रॉकेट विज्ञानाचा इतिहास नाही, तर ते जीवनाचं तत्त्वज्ञान सांगते. प्रत्येक सकाळी उठून ध्येयाकडे चालत राहणं, वेळेचा सन्मान करणं आणि टीमवर विश्वास ठेवणं या सवयींनीच कलाम यांना भारताचा मिसाईल मॅन बनवलं. या भागातून आपल्याला मिळणारा संदेश अगदी स्पष्ट आहे. तो म्हणजे शिस्त आणि नियोजनाशिवाय कोणतंही स्वप्न साकार होत नाही. डॉक्टर कलाम म्हणतात, तुमचं स्वप्न साकार करायचं असेल तर आधी तुम्ही त्या स्वप्नाचे कैदी व्हा. जर हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढील भागात आपण जाणून घेऊ कलाम साहेबांचा पुढचा टप्पा, अग्निपंखांचे उड्डाण. धन्यवाद.